जीवनातील अगदी साध्या साध्या गोष्टीही स्वामींच्या तीक्ष्ण दृष्टीतून सुटत नसत। याच गोष्टीचा ते आधार घेऊन धर्मतत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न करतात। एकदा श्री रामकृष्णांचे पुतणे रामलाल चट्टोपाध्याय यांना दक्षिणेश्वरहून स्वामीजींना भेटावयास आले। स्वामींनी त्यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला आणि स्वतः इकडे तिकडे फेऱ्या घालू लागले। विनयशील रामलाल चट्टोपाध्याय यांना या गोष्टीचा संकोच वाटला। त्यांनी स्वामींनाही बसण्याची अनेकदा विनंती केली, परंतु स्वामी न बसता त्यांनाच खुर्चीवर बसून स्वतः फेऱ्या घालू लागले आणि म्हणाले, गुरुवर गुरुपुत्रेषु। त्यावर रामलालांनी मनात म्हटले, एवढा मान सन्मान मिळूनही आमच्या स्वामींच्या काडीचाही अहंकार आला नसून गुरुभक्ती कशी करावी हेही त्यांच्याकडून शिकावे। एकदा बरेच विद्यार्थी स्वामींना भेटावयास आले। स्वामीजी खुर्चीवर बसले होते। विद्यार्थी त्यांचे बोलणे ऐकण्यास उत्सुक होते। विद्यार्थ्यांना बसावयास काहीच साधन नव्हते, म्हणून सर्व मुले खाली जमिनीवरच बसली। स्वामीजींच्या मनात आले की मुलांना बसण्यासाठी एखादी सतरंजी देता आली असती तर बरे वाटले असते। इतक्यात त्यांचा हा मनोभाव बदलला व ते विद्यार्थ्यांना म्हणाले, बरेच झाले तुम्ही असे बसले आहात, ज्ञानासाठी थोडी तपश्चर्या करणे चांगलेच। आणि मुलांनाही ते पटले। कथा क्रमांक 65 अडगित्ता। बंगाल थिओसॉफिकल सोसायटीच्या इमारतीत राहणारा मुलगा स्वामींना म्हणाला, मी पुष्कळ संप्रदायात जाऊन आलो, पण सत्य काय ह्याचा मला अजून निर्णय करता आला नाही। त्यावर स्वामी म्हणाले, बेटा, अगोदर तुला तुझ्या खोलीची दारे सताड उघडावी लागतील। तुझ्या अवतीभोवती दारिद्र्याने गांजलेले कितीतरी लोक कष्टाचे जीवन जगत असतील, त्या साऱ्यांची तुला यथासाध्य सेवा करावी लागेल। जे रोग पीडित असतील त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करून द्यावयाला हवी स्वतः। जातीने खपून सेवा करावयास हवी। दुसऱ्यांची यथासाध्य सेवा करूनच तुला शांती मिळेल, त्यातून तुला सत्याची प्रचिती येईल। त्यावर तो मुलगा म्हणाला, पण स्वामीजी, मीच जर आजारी पडलो तर? स्वामीजी म्हणाले, सेवा करताना ज्यापासून तुला स्वतःला रोग होण्याचे भय असेल अशा कुणाही रोगाची सेवा तुझ्या हातून घडणे कधीच शक्य नाही। आणखी स्वामी जमलेल्या इतर लोकांना म्हणाले, हा तरुण अडगित्त्याच्या जातीचा आहे। अडगित्तात जसं सापडेल ते कातून काढतो, तसेच हे लोक सदुपदेश केला तरी त्यात काहीतरी दोष हुडकतात। सारी अक्कल खर्ची घालून सांगितलेल्या चांगल्या गोष्टी खोडून काढण्याचा प्रयत्न